आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या आभार मानतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुझ्या नावाला गौरवतो प्रभू. प्रभू जसं संत पॉल म्हणतो, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. तू म्हणतो पुन्हा म्हणेन मी आनंद करा. आणि प्रभू त्या आनंद प्रित्यर्थ प्रभू आमच्या जीवनात प्रभू तो आनंद दिलास. आणि प्रभू या संदेशातून प्रभू आम्हाला दाखवलंस की येशू ख्रिस्त कोण आहे, कुठे आहे, त्याचं पूर्ण तू आम्हाला प्रकाशन दिलंस आणि दाखवलंस की मी तुमचा स्वर्गीय पिता आहे, मी काल आज युगानुक सारखा आहे, मी कधी न बदलणारा परमेश्वर आहे. तुम्ही मला हाक मारा, म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईन. प्रभू सर्व वचन तू आम्हाला दिले, आम्हाला तू अश्युरन्स दिला की तू आम्हाला जोडीला आहे. प्रभू तुझ्याच नावाला धन्यवाद देतो. आजच्या संध्याकाळच्या समय आम्हाला प्रत्येकाला तू इन्स्पायर केलं, तुझ्या उपस्थितीमध्ये तू घेऊन आलास. प्रभू तुझ्याच नावाला धन्यवाद देतो. प्रभू आमचं काही एक चांगलं नाही, आम्ही सर्व धूळ माती आणि राख आहोत. प्रभू आजच्या संध्याकाळच्या समय आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतो, तुझ्या हाती पडतो. आमचा प्रॉफिट म्हणतो की प्रभूच्या हाती पडणं सर्वात मोठी गोष्ट आहे. प्रभू आम्ही सर्व तुझ्या हाती पडतो. प्रभू जे नाहीत त्यांना देखील प्रभू मी तुझ्या हाती देतो. स्टँडी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब तुझ्या हाती देतो. प्रभू त्यांना तू सहाय्य कर, लीड कर, गाईड कर. आणि आम्ही इथे जमलेलो आहोत, आम्ही प्रत्येकाचा आत्मा प्राण देतो. प्रभू तू आम्हाला आशीर्वादित कर, तुझ्या हाती समर्पित करतो. प्रभू तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो. आम्हाला एकच ठिकाण आहे लपण्यासाठी आहे, ते तुझं पवित्र रक्त. आणि प्रभू त्या पवित्र रक्ताच्या आड आम्हाला तू लपव, जेणेकरून तुझी धार्मिकता दिसून यावी. आम्ही काही एक चांगलं केलं नाही की आम्ही तुझं नाव घ्यावं, पण तू आमच्या अर्पणासोबत आम्ही तुझ्या पुढे आलेलो आहोत. तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू त्याच्यावर दृष्टी लाव. आणि प्रभू आमची अशुद्धता, आमचं पाप पूर्णपणे त्याच्यावर तू दुर्लक्ष कर. प्रभू आम्ही इथे जमलेलो आहोत. प्रभू आम्हाला तू लीड कर, गाईड कर. तुझ्या वचनातून जे काय आम्ही पाहणार आहोत ते पाहण्यासाठी प्रभू आम्हाला पवित्र आत्म्याचं अनॉइंटिंग कर. आम्हाला लीड कर, गाईड कर. आणि सर्व मादर, सर्व महिमा प्रभू तुला मिळू दे. तू आडा जाऊ दे आणि मी घट्टे जाऊ दे, अशी तू दया कृपा कर, असं मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. आकाशातले सर्व दुरात्म अंधकारच्या सर्व शक्तींचा प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात मी निषेध करतो. दुष्ट शैतानाचे सर्व जळते पाड नासुरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विसरून टाकतो. प्रभू इथून बोलणार तू असू दे, तिथून ऐकणार देखील प्रभू तूच असू दे, जेणेकरून सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव तुला मिळू दे. प्रभू मी इथे उभा आहे. प्रभू माझ्यात एक चांगलं काहीच नाही, फक्त तुझ्या कृपेने आणि दयाने मी वाचता गेलेलो आहे. प्रभू मला तू लीड कर, गाईड कर. हे प्रत्येक शब्द तुझ्या स्वर्गीय भांडारातून पाठव, जेणेकरून प्रभू सर्व आदर, सर्व महिमा तुला मिळावं. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो. आणि आम्ही इथे आहोत, जेवू शकले नाही, जिथे कुठे असेल आम्हा सर्वांचा आत्मा प्राण हे तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडमधून आणि सामर्थ्यवान आहोत माहिती म्हणतो, ऐक आणि मान्य कर. आमेन आमेन. उभे असताना आपण दोन ठिकाणाहून आपण वचन वाचणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11 अध्याय आणि 25 वचन आपण वाचणार आहोत. आणि त्यानंतर निर्गम याचा 19 अध्याय आणि 4 वचन वाचणार आहोत. कृपया वचनाकडे लक्ष द्या. मत्ते 11:25. विनुक वाच. At that time Jesus answered and said, I thank thee, O Father, Lord of heaven and earth, because thou hast hid these things from the wise and prudent, and hast revealed them unto babies. आमेन. आणि आपण अजून एका ठिकाणी वाचणार आहोत. एक्झोडस चॅप्टर 19 and verse 4. निर्गम याचं पुस्तक अध्याय 19 आणि वचन 4 आपण वाचणार आहोत. They have seen what I did unto the Egyptians, and how I bare you on eagle's wings, and brought you unto myself. आमेन आमेन. प्रभू वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. आणि गेल्या आठवड्यापासून आपण एका विषयावर आपण मनन करत आहोत. द लव्ह लेटर हायडिंग अनदर लव्ह लेटर. एक प्रेमपत्र मध्ये दुसरं एक प्रेमपत्र लपलेलं आहे का? तुम्ही आमेन म्हणाल. आणि भाव बहिणीनो, प्रॉफेट इथे एक गोष्ट सांगत आहेत. बघा, जे प्रेमपत्र असतं त्याच्यात फक्त दोघंच असतात,
प्रेमी आणि प्रेमिका याच्याशिवाय कोणाला त्याच्यात इंटरफेअर असतो का? नाही, फक्त प्रेमी आणि प्रेमिका. आणि प्रियांनो, हा जो प्रेमी आहे हा फक्त त्याच्या प्रेयसीविषयीच बोलत असतो, किंवा प्रेयसी जी आहे ती त्याच्या प्रेमीविषयीच बोलत असते. ओके. प्रॉफिट ते म्हणतात, ओ ब्रदर, द बायबल इज जस्ट लाईक अ लव्ह लेटर. हे बायबल काय, एक प्रेमपत्रासारखं आहे. यू हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स. तुम्हाला काय करायचं आहे, त्या 2 ओळीमधला भाग वाचायचा आहे. सी व्हॉट इट मीन्स. बघा काय म्हणायचं आहे. गॉड सेड ही हीड इट फ्रॉम द आईज ऑफ वाईस अँड प्रुडंट. ज्ञानी आणि विचारवंत ह्या लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेवलेल्या आहेत. अँड रिव्हील इट टू बेब्स सच ॲज वुड लर्न. आणि त्या फक्त कोणाला प्रकट केलेल्या आहेत? बालकांना प्रकट केलेल्या आहेत. इथे एक शब्द लक्षात घ्या, बालकांना सांगितलेलं नाही आहे, त्यांच्यावर प्रकट झालेले आहेत. सांगणे ही गोष्ट वेगळी आहे आणि प्रकट होणं ही गोष्ट वेगळी आहे. वेन आय एम आउट इन द मिशन्स, मी जेव्हा मिशन कार्यावर जातो, माय वाईफ राईट्स मी अ लेटर. माझी पत्नी मला एक पत्र लिहिते. अँड आय लव्ह हर अँड शी लव्हज मी. मी तिच्यावर प्रेम करतो आणि ती माझ्यावर प्रेम करते. अँड शी सेज, डिअर बिल, टू नाईट आय जस्ट पुट द चिल्ड्रन टू बेड. बिल, बघ मी आता मुलांना काय करताय, झोपी बेडवर त्यांना झोपायला लावत आहे. आय वर्क टुडे, मी पूर्ण दिवस काम केलेलं आहे. आय सी व्हॉट शी इज रीडिंग, मला माहिती आहे की काय वाचत आहे. व्हॉट शी इज रायटिंग, मला माहिती आहे ती काय लिहित आहे. हालेलुया. या लिहिण्यामागचा उद्देश, त्या लिहिण्यामागे काय आहे तिच्या भावना, त्या फिलिंग फक्त तोच समजू शकतो. जसं मी गेल्या वेळेला सांगितलं की ब्रदर जॉन आणि सिस्टर मोनिका लग्नाच्या आधी भेटले असतील, घरामध्ये सर्व घर भरलेलं आहे. तो ब्रदर जॉनी काय म्हणतात, मोनिका तिकडे भेट, आणि हा तिकडे भेट बस, आणि काय आपली जी नेहमीची ऑर्डर आहे ती दे. कोणाला काहीच कळणार नाही, फक्त त्यांच्या दोघांमध्येच आहे. कारण ब्रदरला माहिती आहे की सिस्टरला कुठे जायचं आहे, काय ऑर्डर करायची आहे, आपलं काय बोलणं ते त्यांना दोघांनाच माहिती आहे. बाकी कोणाला, घरातल्या कोणालाच कळणार नाही त्या गोष्टी. ओके. सो बसी, आय सो लव्ह हर, आय कॅन रीड राईट बिटवीन द लाईन्स. हालेलुया. ती जी मला पत्र लिहिते, त्या पत्रांमध्ये, त्या 2 ओळींमध्ये, 2 शब्दांमध्ये काय तिला सांगायचं आहे ते मला ठाऊक आहे. आय नो व्हॉट शी इज टॉकिंग अबाउट, मला माहिती आहे तिला काय म्हणायचं आहे. शी डोंट हॅव टू टेल मी, तिला मला सांगणं गरजेचं नाहीये. आय नो बिकॉज आय कॅन रीड बिटवीन द लाईन्स, कारण मी त्या 2 ओळींमध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचू शकतो. दॅट्स द वे इट इज विथ गॉड. आणि त्याचप्रमाणे देवाबरोबर पण तसंच आहे. वेन नॉट ट्राईंग टू स्टडी फ्रॉम सम न्यूजपेपर, आपण कुठल्या वर्तमानपत्राविषयी इथे अभ्यास करत नाही आहोत. गेट डाऊन अँड रिअली गेट हिम इन युअर हार्ट. तुम्ही गुडघ्यावर जा आणि त्याला सांगा, तुमच्या हृदयापासून सांगा, आय लव्ह यू गॉड. तुम्ही त्याला सांगा की काय करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. बायबल अँड यू विल सी इट कमिंग राईट आउट बिटवीन द लाईन. जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, बघा ब्रदर ब्रॅनम नेहमी हे सांगत असतात की बायबलमध्ये काय लिहिलं ना ते मला नाही कळत, पण त्याच्या लिहिणारा जो आहे त्याच्यावर मी प्रेम करतो. बघा भाऊ बहिणीनो, जेव्हा तुम्ही परमेश्वरावर प्रेम करता तेव्हा त्याची रहस्य तो आपल्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा आपण त्याच्यावर प्रेम करतो तेव्हा त्या प्रेमा खातीर काय करतो, त्या 2 शब्दांमध्ये काय लिहिलेलं आहे त्याला ते आपण समजू शकतो. म्हणून आपल्याला देवावर प्रेम करणं गरजेचं आहे. आता देवावर प्रेम करणं म्हणजे काय आहे, त्याच्या वचनांवर प्रेम करणं. आणि या अंतिम काळामध्ये जे प्रकट झालेलं वचन आहे, मी तुम्हाला नेहमी या गोष्टी सांगतो, कारण हा संदेश जो आहे हा सुपरनॅचरल संदेश आहे. हा कोणी माणसाने लिहिलेला नाहीये, माणसाच्या उपस्थितीमध्ये जाऊन आलेला हा संदेश आहे. आणि तो फक्त त्याच्या पत्नीसाठी आहे, कारण ही पत्नी त्या 2 ओळींमध्ये काय लिहिलेलं आहे ती समजू शकते. तर प्रॉफिटने तुम्हाला सांगितलं मागे, मी एक स्वल्प विराम दिलेला आहे, कॉमा दिलेला आहे, पण त्या कॉमामध्ये पण जे रिव्हिलेशन आहे ते त्याच्या पत्नीलाच माहिती आहे. तो जेव्हा असं डॉट 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 करतो त्याला काय म्हणायचं आहे ते आपल्यालाच माहिती आहे.
तुम्ही हा संदेश घेऊन डिनॉमिनेशन मध्ये जा, कोणाला सांगायला बघा, तो त्याच्यामध्ये 1000 ग्रॅमॅटिकल मिस्टेक काढेल, पण त्याच्यातला आत्मा नाही घेणार. मिस्टेक भरपूर काढेल, पण त्याच्या मागे त्याला काय सांगायचं आहे ते फक्त त्याची पत्नीच समजू शकते. सी यू नो व्हॉट ही सेइंग. तुम्हाला माहिती आहे हे सगळं केल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याला काय म्हणायचं आहे तुमच्याशी. ही नेव्हर सेड दॅट राईट आउट इन द वर्ड. तू त्या वचनामध्ये असं लिहिणार नाही, पण तुम्हाला आणि मला माहिती पडणार की त्याच्यामध्ये त्याला काय सांगायचं आहे. आणि भाऊ बहिणीनो, इन द वर्ल्ड लिहिलंय. प्रॉफेट नेहमी स्वतःला कधीच उंच नाही करत. हा जो द वर्ड आहे हा मेसेज आहे. तो त्याच्या वधूला सांगत आहे की ह्या वचनामध्ये, म्हणजे या मेसेजच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते तू वाच. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला बायबल वाचायचं नाहीये. बघा भाऊ बहिणीनो, लोक याचा विपर्यास अर्थ घेतात. बायबल आहे, एबीसी आहे. बघा आता जोएल जातो कॉलेजला, एबीसीडी तो कधी शिकलाय? ज्युनियर मध्ये शिकला ना, केजी मध्ये शिकलाय. पण एबीसीडी शिवाय तू अभ्यास करू शकतो का? ते आवश्यकच आहे. तसं बायबल तुम्हाला आवश्यकच आहे. हा, पण ते बायबल घेऊन तुम्हाला या मेसेज मध्ये शिरून त्या 2 लाईनी मधला अर्थ शोधायचा आहे. आपण बघूया भाऊ बहिणीनो. हा, बघा माझ्या जोडीला राहा. प्रभू सहाय्य करू आपल्याला. Jesus thanked and Father because that he said he those things from the eyes of the wise and prudent. येशूने देवाचे आभार मानले की ह्या गोष्टी तू गुप्त ठेवल्यात ज्ञानी आणि विचारवंत लोकांपासून, आणि कोणाला प्रकट केल्या? बालकांना प्रकट केल्या. ओके, नाव नो वन एल्स कुड रीड माय वाईफ्स लेटर लाईक दॅट. कोणी माझ्या पत्नीचं जे पत्र आहे, प्रेमपत्र, हे वाचू शकले नाही. जरी वाचलं तरी त्याला कळणार नाही. ते फक्त कोणाला कळेल? हा, प्रॉफिटलाच कळेल. मग जर हा मेसेज आहे, हे जर प्रेमपत्र आहे आणि हे जर त्याच्या वधूसाठी लिहिलेलं आहे, तर वधूलाच कळेल की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. सी, बिकॉज आय लव्ह हर दॅट वे, सी अँड दॅट्स द वे शी राईट्स टू मी. कारण मी तिच्यावर प्रेम करतो. हालेलुया. प्रॉफिट ते म्हणतात की तुम्ही पण देवावर तसंच प्रेम करा. राईट? अँड दॅट्स द वे शी राईट टू मी, दॅट्स द वे गॉड राईट्स टू यू. त्याचप्रमाणे परमेश्वरने देखील काय केलेलं आहे? तुमच्यासाठी वचन दिलेलं आहे. कुठलं वचन? या अंतिम युगात प्रकट झालेलं वचन. हा, इट्स बिटवीन द लाईन्स, यू रीड इट. हे काय? 2 ओळींमध्ये एक भेद ठेवलेला आहे, एक रहस्य ठेवलेलं आहे, ते तुम्हाला बघायचं आहे. हिअर शी इज नाव सारा, शुअर वेन डाऊन देअर. इथे मिस्टरी आहे भाऊ बहिणी. इथे साराचाच उल्लेख का केलेला आहे बघूया आपण. माझ्यासाठी प्रार्थना करा. काय तुम्ही आनंदित आहात? आणि प्रियानो, पण थोडस काही पॉइंट्स मी लिहिलेले आहेत. इथे काय लिहिलेलं आहे की ज्ञानी आणि विचारवंत यापासून या गोष्टी गुप्त ठेवल्यात आणि बालकांवर प्रकट केलेल्या आहेत. म्हणजे कंडिशन काय आहे? तुम्हाला बालक व्हावं लागेल. बरोबर? मग प्रियानो, हे समजा वचन जर घेतलं तर ह्या वचनानुसार एखाद्याने विश्वास ठेवला तर तो कुठपर्यंत जाऊ शकेल? फक्त बालकाच्या पोझिशन पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे त्याला रिव्हिलेशन, बघा नीट लक्ष द्या माझ्याकडे. जेव्हा हे वचन तुम्ही बाकीच्या लोकांना समजा तुम्ही गॉस्पल सांगितलं, तर या वचनाप्रमाणे जर त्याने विश्वास ठेवला तर तो रिव्हील कुठपर्यंत जाईल? त्या बालकाच्या पोझिशनला येऊन तो थांबेल. त्याचं पुढचं रिव्हिलेशन तो घेऊ नाही शकणार जोपर्यंत तो हा संदेश स्वीकारत नाही. जोपर्यंत हा संदेशामध्ये काय आहे इथे तो स्वतःला आयडेंटिफाय स्वतःला करत नाही, तोपर्यंत तो बालकच राहणार. पण ह्या संदेशामध्ये गेल्यानंतर त्याची पोझिशन थोडीशी वरती येईल. तो कुठे येईल? त्याच्या वधूमध्ये येईल. का तुम्ही आमेन म्हणाल?
बरोबर. म्हणजे तुमची पोझिशन काय झाली, बालकापासून कुठे आली, वधूपर्यंत आली, म्हणजे एक स्टेप वरती गेली. बालक आपल्या पित्याकडे किती मागू शकतो आणि किती अधिकार चालू शकतो, काय पत्नीपेक्षा जास्त नेवर. सिस्टर मोनिकाने सांगितलं, जॉनी तुझं हे दे, पाकिट दे. ब्रदर जॉनी सांगतील का, नाही 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 मी कसं देऊ. पण जोएलने मागितलं, इनोकने मागितलं तर कदाचित विचार करतील, पहिला विचार तुला कशाला पाहिजे. सिस्टर मोनिकाला सांगायची डेअरिंग करतील, कारण तो अधिकार आहे. म्हणजे जर तुम्ही या मेसेज मध्ये शिरलात तर तुम्हाला कळेल की माझी पोझिशन आता बालकाकडून आता कुठे आलेली आहे, वरती आलेली वधूकडे. आणि जेव्हा तुम्ही ह्या मेसेज मध्ये जाल तेव्हा अधिक ह्या मेसेज मध्ये शिरल्यानंतर ह्या ओळींमधला तुम्हाला जेव्हा अर्थ कळेल तेव्हा तुमची पोझिशन आणखीन वरती जाईल. तुम्ही त्याची पत्नी म्हणून स्वतःला समजाल, मिसेस जीसस. का, कारण तुम्हाला ह्या मेसेज मधल्या त्या ओळीमधल्या गोष्टीमध्ये त्या रिव्हिलेशन कळल्यानंतर तुम्हाला कळेल की हा माझा पती आहे. जेव्हा रिबेका निघाली, रिबेकानं कोणाकडून रिव्हिलेशन घेतलं होतं, इसाकाकडून, राईट. आणि इसाकाने ज्या गोष्टी, इसाकाने आपल्या एलियाझर कडून, सॉरी बेग पार्डन, तर एलियाझर कडनं तिने ज्या गोष्टी घेतल्या, ऐकल्या, त्या गोष्टींमुळेच तिला कळलं की हा इसाक कसा असेल. हालेलुया. परंतु जेव्हा ती इसाकाच्या सानिध्यात गेली, हालेलुया, ती सानिध्यात गेल्यानंतर तिला कळलं की हा माझा पती आहे. म्हणजे ती आधी तिची एक प्रेयसी होती, परंतु जेव्हा इसाकाच्या सानिध्यात गेली तेव्हा ती पत्नी झाली. म्हणजे भाव बहिणीनो, जर हा मेसेज तुम्ही हे वचन घेतलं, त्या वचनाप्रमाणे फक्त तुम्ही लेकरं व्हाल परमेश्वराची, पण पत्नीच्या पोझिशनला जाऊ शकणे नाही. का तुम्ही आमेन म्हणाल. ओके, भाव बहिणीनो. आणि आपण पाहतो, मी सकाळी पहाटे मला जाग आली आणि अचानक बायबलचं पहिलं वचन मला समोर आलं. म्हणतो हे काय लिहिलंय बायबलमध्ये, परमेश्वराने प्रारंभी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. ओके, म्हणजे परमेश्वर हा असा आहे की हा कुठेतरी आहे, बरोबर, कुठल्या तरी एका पोझिशनला आहे. आणि इथे काही गोष्टी लपलेल्या आहेत. लोक काय म्हणतात की परमेश्वर एकटा होता, पण धन्य हो या संदेशाबद्दल. परमेश्वर एकटा नव्हता, त्याच्यामध्ये त्याचे विचार देखील होते. आणि हे विचार, ऍट्रिब्यूट्स दुसरे तिसरे कोणी नसून आपण होतो. म्हणजे तो एकटा होता का, मुळीच नाही. मग नंतर जेव्हा पाप घडलं, बघा नीट लक्ष द्या, पाप घडल्यानंतर एक पोझिशन होती. आणि जसं आपण इफिसकार पत्रामध्ये पाहिलं गेल्या दिवसामध्ये की प्रत्येक विश्वासणाऱ्याची पोझिशन कुठे आहे, ख्रिस्तामध्ये, वचनामध्ये कुठे आहे. म्हणजे जेव्हा पतन झालं तेव्हा काय झालं, खाली आले, राईट. आणि आज आपण जी परिस्थिती बघतो जगाची, ती कुठे गेलेली आहे, अतिशय खाली. म्हणजे आता फक्त एकच पायरी राहिली आहे की जिथून अधोलोकात जाणार. तुम्ही आमेन म्हणाल, समजलं तुम्हाला, खाली आले, बरोबर. परंतु भावा बहिणीनो, इथे एक गोष्ट घडलेली आहे. परमेश्वराची लेकरं जेव्हा पतन झालं तेव्हा बायबल वाचताना आपल्याला कळत नाही, परंतु या संदेशाने आपल्याला दिलेल्या रिव्हिलेशन मध्ये आपल्याला कळतं की बायबलचं पहिलं बुक आहे इयोब. मग या इयोब मध्ये, भावाने नीट लक्ष द्या, इयोब मध्ये ह्याचं सोल्युशन पण त्याने दिलेलं आहे. काय, पतन झालं म्हणजे खाली गेले ना, मग जर पतन असेल तर रिस्टोरेशन पण असेल. तो जेव्हा परीक्षा देतो तेव्हा त्याच्यातनं सुटण्याचा मार्ग पण तोच देतो. तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मग आपण उघडूया इयोब 39, गेल्या वेळेला आपण जे पाहिलं 39. आणि
भावना व्हेरी सिंपल बेसिक गोष्टी आहेत, परंतु धन्य हो या संदेशाबद्दल की त्याने दिलेल्या प्रकाशनाद्वारे, प्रकटीकरणाद्वारे, रेव्होल्युशनद्वारे आपल्याला कळतं की आपण कोण आहोत, आपण कुठे होतो, कुठून आलो, कुठे आलो आणि आता आपल्याला कुठे जायचंय. राईट. जॉब. हम्म. 27. Amen. To satisfy the desolate and waste ground, No, and no, no. to 39:27. 39 chapter 39:27. 27. though the eagle mount up at thy command and make her nest on high. हा, कुठे तो घरटं बांधतो? उंच ठिकाणी. ओके, त्याचं घरटं कुठे असतं? उंच ठिकाणी. म्हणजेच कुठेतरी मनुष्याचं पतन झालेलं आहे, परंतु तो उदाहरण मनुष्याचं देत नाहीये. तो कोणाचं उदाहरण देत आहे? गरुडाचं देत आहे. राईट. हा, आणि 28. She dwelt and habited on the rock, upon the crack of the rock and the strong place. आमेन. आणि 29. From thence she seeketh the prey, and her eyes behold afar off. आमेन. 30 झालं. Her young ones also suck up blood, Hmm. and where the slain are, there is she. आमेन. 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 आता लक्ष द्या. आता समजा एक गरुडाला आपण पाहिलं, तर हा गरुड जो आहे ते समजा पर्वत रांगा आहेत. हा, ही पर्वत रांग आहे. हा, हे पर्वत रांग आहे. तर मग ईगल तुम्हाला इथे नाही दिसणार, इथे पण नाही, इथे पण नाही. तो कुठे दिसेल तुम्हाला? हायेस्ट पीक. आणि हायेस्ट पीक मध्ये तुम्हाला असं नाही दिसणार. हा, बाबांनी नीट लक्ष द्या. असं असेल ना, इथे पण नाही दिसणार. आता तसं वरती हायेस्ट आहे, पण इथे हायेस्ट सुळक्यावर. राईट. अँड व्हॉट इट रिप्रेझेंट? राईट. आमेन. इट रिप्रेझेंट, आपण काय बघतो याला? प्रकटीकरण, रेव्होल्युशन, प्रकटीकरण. राईट. आणि खडकाला काय म्हणतो आपण? ख्रिस्त पण म्हणतो. म्हणजे जर आपल्याला गरुड बघायचं असेल तर गरुड समजा तुम्ही लांबून बघितलं, हे उंच वाटतं, इथे नाही दिसणार, इथे पण इथे नाही, पण तो कुठे दिसतो तुम्हाला? एकदम सुळक्यावर, तिथेच तुम्हाला भेटणार. मग आपण गेल्या वेळेला पाहिलं की हा सुळका काय दाखवतो? एक रेस्टिंग प्लेस, की जिथे शत्रू तुमच्यावर अटॅक करू शकत नाही. कारण तुम्ही अशा एका रेव्होल्युशनवर आलेले आहात की तिथे सैतान काय होतो? काहीच करू शकत नाही. अरे याला तर सगळ्यात प्रकट झालाय येशू ख्रिस्त, आता मी काय करू? युबाचं काय करू शकला नाही, कारण त्याला त्याच्याकडे काय होतं? प्रकटीकरण होतं. म्हणून भाऊ बहिणीनो, दावीद जो आहे, हा दावीद स्तोत्रामध्ये आपण पाहिलं, तो कशी सुरुवातीला हा शत्रू आला, मी चांगला आहे, तू असं केलं, त्याने माझं तसं केलं, तू काय करतो? कंप्लेंट करतो देवाला. परंतु हळूहळू तो 23 मध्ये म्हणतो की मृत्यूच्या खोल दरीतूनही जात असलो तरी मी कुठल्याही अरिष्टाला भिणार नाही. का असं तो म्हणतो? कारण त्याला माहिती आहे रिव्होल्युशनद्वारे की मला पुन्हा रिस्टोरेशनचा चान्स आहे. मी इथे खाली जरी गेलो तरी पण पुन्हा वरती या पोझिशनला मिळणार. आमेन. आणि तो काय म्हणतो बघा, 103 मध्ये, स्तोत्र 103, साम 103. का तुम्ही आनंदित आहात? 103:5.
to satisfy thou month with God things, so that thy youth is renewed like the eagles. हालेलुया. काय लिहिलं मराठीत वाचा, ब्रदर रणधीर वाचा. हा सिस्टर वाचा. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. हालेलुया. बघा भाऊ बहिणीनो, हा जो दावीद आहे हा सुरुवातीला देवाकडे स्तोत्र गाताना बऱ्याचशा ठिकाणी तो एक प्रकारची कंप्लेंट करतो की मी चांगला आहे, हे लोक शत्रू आहेत, असं झालं तसं झालं, ह्या गोष्टी सांगतो. परंतु जेव्हा रिव्हलेशन स्ट्राईक होतं तेव्हा काय म्हणतो तो, त्याच्याकडे एक काहीतरी कॉन्फिडन्स येतो आणि तो पुढे वाचा याच्यात काय लिहिलेलं आहे 19व्या वचनामध्ये, त्याच अध्यायामध्ये 103 मध्ये, The Lord execute righteousness and judgment for all that are oppressed. नाही 19 ना 19 The Lord had prepared his throne in the heavens, and his kingdom ruled over all. हालेलुया. हालेलुया. आणि इथे याद ठेवा आणि प्रकटीकरणला तिसऱ्या अध्यायामध्ये या 3:21 मध्ये काय लिहिलेलं आहे, Revelation काय आहे? 3:21 मध्ये बघा दाविदाला हे रिव्हलेशन मिळालं काय की प्रभूचं सिंहासन कुठे आहे, स्वर्गात आहे. त्यांनी तिथे प्रस्थापित केलेलं आहे आणि ते सिंहासन जर आहे तर सिंहासनावर राजा आणि राणी दोघेही विराजमान होणं आवश्यक आहे. जर राजा असेल तर राणीला तिथे असणं आवश्यक आहे. राईट. काय लिहिलं 3:21 मध्ये, To him that overcome will I grant to sit with me in my throne, even as I also overcame and sat down with my Father in his throne. हालेलुया. आमेन. बाबांनो कळतं तुम्हाला. आणि प्रियानो, ह्या गोष्टींचं रिव्हिलेशन ह्यांना मिळाल्यामुळे काय झालेलं आहे, पतन झालेलं आहे. परंतु जे विश्वास ठेवतात, ज्यांनी ज्यांनी ह्या वचनामध्ये आपल्याला बघितलंय, बघा येशू ख्रिस्त वचन होता बरोबर, पण प्रत्येक वचनामध्ये त्यांनी त्याची पोझिशन ओळखली. तीच पोझिशन योहानाने प्रकटीकरणामध्ये त्यांनी देखील त्याची पोझिशन ओळखली आणि तेव्हा कळलं की त्या पुस्तकामध्ये माझं नाव लिहिलेलं आहे. ते रिव्हलेशन आज जर तुम्हाला आणि मला स्ट्राईक झालं तर आपण पण आपल्या या वचनामध्ये मेसेजमध्ये आपल्याला कळलं की आपलं नाव पण इथे लिहिलेलं आहे. हालेलुया. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आणि म्हणून भावा बहिणीनो, मग आपण बघतो ठिकठिकाणी हा गरुड आहे. हा गरुड बायबलमध्ये ठिकठिकाणी दिसतो. बघा बरीचशी लोक ह्या गरुडाला इस्रायल वगैरे ह्या देशाविषयी परमेश्वरांनी सांगितलेलं असं त्यांना रिव्हील होतं. परंतु धन्य हो या संदेशाबद्दल की या संदेशाने या दिलेल्या संदेशामधून आपल्याला कळतं की गरुडाची नेमकी व्याख्या काय आहे. आपण बघणार होतात. हा आमेन. हा तर प्रियानो, यशामध्ये पण लिहिले 40:31 वचन काय वाचा पटकन. 40:31 आयझिया चॅप्टर 40:31. ठिकठिकाणी हा गरुड का दाखवलेला आहे, या गरुडाचं उल्लेख का केलेला आहे. 40:31. But they that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with wings as eagles. They shall run and not be weary, and they shall walk and not faint. हालेलुया. मराठीत काय लिहिलंय, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ऐका काय लिहिलंय, थांबा थांबा. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. पुढे काय लिहिलंय, ते धावतील तरी दमणार नाहीत. थांबा थांबा थांबा. उंच उडतील, वरती धावू नाही शकत.
म्हणजे हा गरुड असा आहे, त्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तो वर देखील पॉवर दाखवतो आणि जमिनीवर काय लिहिलेलं आहे, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. हालेलुया. म्हणजे हा गरुड पक्षी, याला सामर्थ्य असं दिलेलं आहे की तू वरती पण सेम असतो, खाली जमिनीवर पण त्याचं सामर्थ्य कमी होत नाही. बघा उदाहरण देतो, आपण म्हणतो ना गली का कुत्ता उसकी एरिया में शेर होता है, बरोबर. मगर आहे, मगर क्रोकोडाईल, तो शेर कुठे असतो, दादागिरी कुठे चालते, पाण्यामध्ये. जमिनीवर तो जास्त काही करू शकत नाही, राईट. तुम्ही आमेन म्हणाल. पण हा गरुड अशा प्रकारे बनवलेला आहे की तू वरती गेला उंचीवर तरी पण त्याचं सामर्थ्य तेच आहे, खाली जमिनीवर असताना तरी पण सगळे घाबरतात त्याला, त्याच्यापासून लांब पळायला राहायला बघतात. का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. म्हणजे हा गरुड आहे, हा असा पक्षी आहे की त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी रहस्य दडलेलं आहे. आमेन. आणि आपण याच्यामध्ये वाचा प्रकटीकरण 8:13 मध्ये काय लिहिले, रेव्हलेशन. And I beheld and heard an angel flying through the midst of heaven, saying with a loud voice, Woe, woe, woe to the inhabitants of the earth, by reason of the other voices of the trumpet of the three angels which are yet to sound. आमेन. काय लिहिलं आहे, मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. म्हणजे भाव बनून हा गरुड असा आहे की ठिकठिकाणी परमेश्वराने तो ठेवलेला आहे. मग या गरुडाचं रिव्हलेशन काय आहे, हा गरुडच काय आहे. कारण भाव बहिणीनो, जर नीट लक्ष द्या, जर तुम्हाला ह्या प्रेमपत्रामध्ये जर तुम्हाला तुमची पोझिशन कळली तर तुम्हाला त्याची स्ट्रेंथ, त्याची पॉवर मिळेल गरुडाची. मग हे काय आहे ते आपण बघणार आहोत. त्या तुम्ही आनंदित आहात? आमेन. आणि इथे पण एक वचन आहे, मला वाटतं 2 शमूएल 1:23 मध्ये लिहिलेलं आहे. 2 शमूएल पटकन कोणाला वाचतो ना तर मी वाचतो पटकन. 1:23 मध्ये काय लिहिलं आहे, शेवटच्या भागात असं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. म्हणजे गरुड आणि सिंह ही याची प्लेसमेंट अशी ठेवलेली आहे की जे फक्त विश्वास ठेवतात त्यांना फक्त तेवढंच रेव्हलेशन मिळणार. पण जर हे प्राणी, हे पक्षी जे आहेत, यांचं तुम्हाला या मेसेजमध्ये करेक्ट रेव्हलेशन मिळेल, तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याच्या मागचं प्रकटीकरण काय आहे आणि माझी प्लेसमेंट काय आहे. हा गरुड जो आहे, नीट लक्ष द्या भाऊ बहिणीनो, हा गरुड जो आहे हा उंचावर जाऊन बसतो, काही टाइमपास करायला बसतो का? नाही. तो काय करतो, तिथे गेल्यानंतर त्याचं अन्न शोधतो. हालेलुया. म्हणजे जर इथे बसला तर त्याचं अन्न त्याला व्यवस्थित नाही दिसत, पण तो जेव्हा हायएस्ट पीक वर तेव्हा जातो तेव्हा त्याचं अन्न, त्याचं भक्ष्य त्याला क्लिअर दिसतं. म्हणजे जर तुम्ही ह्या लेवलला असाल, एक बिलिव्हर, ऍज अ ब्राईड म्हणतात, पण जोपर्यंत तुम्ही इथे जात नाही, त्या आय्यामापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्हाला आणि मला आपले आशीर्वाद दिसणार नाही. आमेन. आमेन. ओके, आपण थोडस पुढे जाऊया. ओके, तर भाव बहिणीनो, मग आपण गेल्या वेळेला पाहिलं की योहानमध्ये काय सांगितलेलं आहे. पटकन ते वचन वाचा, म्हणजे आपण थोडस पुढे जाऊया. योहान 6 मध्ये 6:27 मध्ये आपण आता थोडस फास्ट जाऊया. Labor not for the meat which perisheth, but for that meat which endureth unto everlasting life, which the Son of Man shall give unto you. For him hath God the Father सील्ड. हालेलुया. Amen. म्हणजे सील केलेली वस्तू आहे, ती त्या मालकाशिवाय कोणीही उघडू शकत नाही. मग जर तुम्हाला या अंतिम काळात जर आध्यात्मिक अन्न हवं असेल तर तुम्हाला द सन ऑफ मॅन शोधावं लागेल. द सन ऑफ मॅनची मिनिस्ट्री जर तुम्ही ओळखली तर तुम्हाला या युगासाठी जे आध्यात्मिक अन्न आहे ते मिळेल.
जर तुम्ही परमेश्वराच्या पुत्राकडच्या ऑफिसमध्ये जाल, मिळणार नाही. हम्म. जर तुम्हाला दाविदाच्या पुत्राच्या ऑफिसमध्ये तुम्ही जाल, हम्म. मिळणार नाही. तर तुम्हाला मनुष्याच्या पुत्राच्या ऑफिसमध्ये गेल्यावरच तुम्हाला कळेल Yes, God. की ह्या युगासाठी माझ्यासाठी काय अस्त्र ठेवलेले आहेत. Yes. आता धरून चला, उदाहरण देतो. आता या युगाचे अस्त्र काय आहेत? असे मिसाईल बनवले, हायड्रोजन बॉम्ब बनवले, एक बटन दाबले की खलास. काही सेकंदात खलास. हम्म. आता या युगात तुम्ही धनुष्यबाण, No. तलवार, भाला घेऊन आले लढाईला, वेळात काढतील. हम्म. अरे हा काय आहे घेऊन आला. म्हणजे जर तुम्हाला ह्या युगात सैतानाशी सामना करायचा असेल तर तुम्हाला ह्या युगातली शस्त्रसामुग्रीच तुम्हाला पाहिजे. Yes. म्हणून मी सांगितलं, मागे उदाहरण पण दिलं मुलाचं. आता जॉयचा अभ्यास समजा इनोकला दिला हम्म. तर त्याच्या डोक्यात काहीतरी जाईल का? No. काहीच नाही जाणार. म्हणजे जो पर्टिक्युलर काळ आहे हम्म. त्या काळामध्ये तुम्हाला आणि आम्हाला कसली गरज आहे सैतानाशी सामना करण्यासाठी, Yes. ते मटेरियल जे आहे ते मटेरियल ह्या संदेशामध्ये तुम्हाला मिळेल. Praise God. आमेन. Yes. हा, तर भाव बहिणीनो, मग आपण पाहिलं की द सन ऑफ मॅन म्हणजे काय? त्याची व्याख्या अशी आहे की परमेश्वर संदेशाच्या ऑफिसामधून जो कार्य करतो तो आहे द सन ऑफ मॅन. Yes. म्हणजे आता समजा ह्या युगामध्ये आपण पाहिलं तर द सन ऑफ मॅन कोण आहे? येशू ख्रिस्त. Yes. आणि अ सन ऑफ मॅन कोण आहे? संदेष्टा. Yes. मग ह्या दोघांमध्ये जे काय घडलंय, जे काय प्रॉफिटला विजन्स आले, जे प्रभू परमेश्वर पवित्र आत्म्याने त्याला रिव्हील केलं, जे त्याला दाखवलं, ह्या संगतीमधून जे आलेलं आहे ते मटेरियल आपल्याला मिळतं. हम्म. राईट. हम्म. मग जर तुम्ही या ऑफिसशी कनेक्ट झालात, म्हणून आपल्या काय आता समजा घरामध्ये वायफाय आहे, तुम्हाला दिसेल मोबाईलवर हम्म. की वायफाय आहे, पण जोपर्यंत करेक्ट पासवर्ड तुम्ही टाकत नाही तोपर्यंत तुम्ही कनेक्ट नाही होणार. Yes. मग समजा आपण इथे आलो, संदेशाच्या तुम्ही संपर्कामध्ये आलात, हम्म. जोपर्यंत तुम्ही मला की 4 5 6 हे पासवर्ड टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला ऍक्सेस मिळणार नाही. Yes. म्हणजे तुम्हाला ह्या युगात ह्या संदेशाला स्वीकार करावा लागेल हम्म. आणि संदेशाला पण स्वीकार करावा लागेल, तर तुम्हाला या गोष्टी प्रकट होतील. हम्म. आमेन. Amen. आज काय झालेलं आहे की लोकांनी ह्या गोष्टीचा बघा, सकाळी मी एक ऐकत होतो गाडीत बसल्यावर. पूर्वी जेव्हा संदेशामध्ये आपण आलो तेव्हा आपण ना जे अनबिलिव्हर आहेत ना त्यांना दोष द्यायला लागलो, त्यांचा न्याय करायला लागलो. Yes. बघा, नीट लक्ष द्या. पण जसे जसे आपण संदेशामध्ये वाढायला लागलो, हम्म. आपण काय करायला लागलो? डिनॉमिनेशनला नावं ठेवायला लागलो. हम्म. आता परिस्थिती एवढी बिकट आणि पुढे गेलेली आहे की आता एंड टाइम बिलीव्हर चर्च, दुसऱ्या एंड टाइम बिलीव्हरची हम्म. काय उणीधुणी काढायला लागले. हम्म. त्याच्याही पुढे जाऊन आज मंडळीमध्ये लोक एकमेकांना काय करत आहेत? दोष लावत आहेत. Yes. बघा भावनेनं, हे आहे ना, हे अजून आत्मिक पतनच चालू आहे. हम्म. म्हणजे याचा अर्थ अजून रिस्टोरेशन झालेलं नाहीये. हम्म. का भाव बहिणीनो? अजून देव सांगतो की जे चव्हाट्यावर आहेत, जिकडे तिकडे गरीब लंगडे लुळे त्यांना घेऊन ये. हम्म. अजून वाट बघत आहे तो, Yes. आणि आपण काय करतो? न्याय करून मोकळे होतो. हम्म. व्हेरी रॉंग स्पिरिट. हम्म. भाव बहिणीनो, लक्ष द्या या गोष्टीकडे. देव अजूनही वाट बघत आहे. हम्म. कारण काय, शेवटचा जो व्यक्ती येणार आहे तो भरणा पूर्ण झाल्यानंतरच देव इस्रायलकडे वळणार आहे. Amen. आणि आपण काय करतो? एकमेकाचा न्याय करतो, दोष लावून मोकळे होतो. प्रॉफिट काय म्हणतो की जर त्यांनी मला वर्तुळाच्या बाहेर काढलं हम्म. तर मी माझं वर्तुळ काय करेन? मोठं करेन. हम्म. का बिली पॉलने साक्ष दिली की माझ्या डॅडीचे शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण, याच्यातलं मला फरकच कळत नाही. Yes. म्हणजे डिवाइन लव्ह जे आहे ना, हम्म. आणि भाव बहिणींनो, एकमेकांची ओझी व्हा, एकमेकांना सहन करा. हम्म. आपण 1-2 आठवडे झाले काय झालं की आपण काय करतो? त्या भावाबद्दल आपण काय करतो? एक
डिस्टन्स ठेवायला सुरुवात करतो, Yes. त्याला लांब ठेवायला बघतो. रॉंग. धीराने सहन करा. तुम्हाला जर देवाबरोबर रिस्टोर करायचं असेल, प्रॉफिटने काय सांगितलंय? इफ यू वॉन्ट टू रिस्पेक्ट गॉड, यू हॅव टू रिस्पेक्ट युअर ब्रदर, Yes. यू हॅव टू रिस्पेक्ट युअर सिस्टर. Mm. जर आपण एकमेकांना सांभाळून घेतलं, एकमेकांना रिस्पेक्ट केला, Mm. तर आपण देवाचा रिस्पेक्ट करू. Mm. का तुम्ही आमेन म्हणाल? Amen. आणि भाव बहिणीने ह्या गोष्टीमुळे काय असतो, रिस्टोरेशन होत नाहीये. का? कारण आपल्याला हे चान्स, आपल्याला हा मौका दिलेला आहे देवाने. Mm. आपल्याला देवाने हा मौका रिस्टोरेशनचा दिलेला आहे. त्याच्या स्वर्गदूतांना पण दिलेला नाहीये, Yes. सैतानाला पण हा हक्क दिलेला नाहीये. Mm. पण एक बिलीवर म्हणून आपली एक जबाबदारी बनते Mm. की आपण डिपेंड करावं आणि प्रभूकडे क्षमा मागून रिस्टोर व्हावं. काय तुम्ही आमेन म्हणाल? Amen. भाऊ बहिणीनो, ह्या जर गोष्टी, कारण ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुमच्यात आणि माझ्यात दिसायला पाहिजे. Mm. हे नाही झालं ना भाऊ बहिणीनो, तर मग ह्या लव्ह लेटर मध्ये तुम्ही आणि मी स्वतःला बघूच नाही शकणार. Mm. कारण जिथे परफेक्शन आहे तेव्हाच तुम्हाला तिथे तुमचे आणि माझं स्थान दिसेल. Yes. का तुम्ही आमेन म्हणाल? Amen. आणि भाऊ बहिणीनो, आपण पाहिलं की 2 प्राणी जे आहेत हे त्यांचं डाएट सेम आहे. Mm. आपण पाहिलं की 7 कलेसिया चर्च युग आहेत, बरोबर? 7 कलेसिया युग आहेत. Mm. त्याचप्रमाणे 4 अनॉइंटिंग आहेत प्रकटीकरणामध्ये, जसं आपण पाहिलं. Mm. पहिला अनॉइंटिंग कुठला आहे? Sin. सिंह आहे, दुसरा आहे Will. बैल आहे, तिसरा आहे मनुष्य, आणि चौथा आहे उडणारा गरुड. Mm. आणि आपण पाहिलं की दोघांचं डाएट आहे ते सेम आहे. Mm. म्हणजे सिंहाचं डाएट सेम आहे आणि गरुडाचं, उडणाऱ्या गरुडाचं डाएट पण सेम आहे. हा, राईट? Yes. आणि आपण पाहिलं होतं, ओके, आणि हा पहिला अभिषेक जो आहे, हा अभिषेक काय? सिंहाचा अभिषेक आहे. Mm. आणि या सिंहाचा अभिषेक इफिस युगासाठी दिला. Mm. तेव्हाचा हे कोण होता? प्रॉफेट संत पॉल होता, राईट? मग ही सेवकाई जी आहे ही द सन ऑफ मॅनची सेवकाई आहे. Mm. म्हणजे जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला, तेव्हा ते द सन ऑफ मॅन कडनं ते काय करत होते? फिडिंग होत होतं त्यांचं, Yes. राईट? आणि तीच सेवकाई पहिल्या इफिस युगामध्ये संत पॉलाद्वारे द सन ऑफ मॅननी सेवकाई आपली पूर्ण केली. Mm. आणि सेवकाई पूर्ण करत असताना त्याला असं सामर्थ्य दिलं होतं की त्या सामर्थ्यामुळे तो ख्रिस्त विरोधाचा सामना करायला उभा Mm. राहू शकला. Mm. आणि निकोलाइटचं जे शिक्षण होतं ते त्यांनी नाकारलं. Mm. कशामुळे? ह्या लायन अनॉइंटिंगमुळे. Mm. हा अभिषेक जो आहे, ह्या अभिषेकामध्ये एवढं सामर्थ्य होतं. हे अभिषेक जेव्हा ह्या संपूर्ण इफिस युगामध्ये आला, तेव्हा विश्वासणारे प्रत्येक जण कोण होतं? सिंह होतं. Mm. कारण त्यांच्यावर सिंहाचा अभिषेक आला होता. प्रत्येक जण सिंहासारखं काम करत होता. Mm. म्हणून त्यांनी ख्रिस्त विरोधाला थोपून ठेवलं. Mm. परंतु जेव्हा बैल आणि जेव्हा मनुष्याचं अनॉइंटिंग आलं, काय आपण पाहतो? संपूर्ण जी कलेसिया होती युग, हे काय केलं? अंधकारामध्ये गेलं. Mm. परंतु देवाला धन्यवाद की देवानी त्याचा संदेश ह्या शेवटच्या युगासाठी पाठवला, Mm. लावदिकिया युगासाठी. आणि काय दिलं त्याला? सामर्थ्य दिलं. Mm. कसलं? फ्लाइंग इगल, उडत्या गरुडाचं सामर्थ्य त्याला दिलं. उडत्या गरुडाचं अभिषेक ह्या युगासाठी ठेवला, Mm. राईट? Yes. हा सिंह जो आहे, हा सिंह एक त्याचं लिमिटेशन आहे. सिंह जमिनीवर तो खूप शेर आहे. एक ठराविक हाईट, आपण बऱ्याचशा वेळा व्हिडिओ पाहिले असतील Mm. की एका झाडावर असं मांस लटकलेलं आहे आणि सिंह काय करतो? झेप घेतो. Mm. पण झेप तेवढ्याच, Mm. त्याच्यावरती तो जाऊ शकतो का? नाही. हालेलुया. Mm. परंतु या उडणाऱ्या गरुडामध्ये असं सामर्थ्य पाठवलं की हा सामर्थ्याने काय करतो? गरुड जो आहे Yes. हा उंचीवर पण तेवढ्या सामर्थ्याने तो काय करतो? Amen. आपल्या शत्रूला पराभूत करतो. Mm. आणि तेच गरुड जमिनीवर देखील काय करतं? त्याच सामर्थ्याने वावरतं. Yes. आमेन. Amen. म्हणजे भाव म्हणून या गरुडामध्ये असं सामर्थ्य भरलेलं आहे की हा कुठल्या पण उच्च यामामध्ये जाऊ शकतो Yes. आणि तो जमिनीवर पण येऊ शकतो. Mm. आमेन. आणि म्हणून प्रॉफिटनी सांगितलं की ह्या युगामध्ये काय व्हायला पाहिजे? इफिस युग यायला पाहिजे. Amen. इफिस का?
कारण दोन्ही अनॉइंटिंगचे आहेत. त्यांचं सिंह आणि उडता गरुड या दोघांचं एक खाद्य समान आहे. Yes. काय? रक्ताळलेलं मांस. आमेन आमेन. Amen. आणि भाव बहिणीनो, हेच रहस्य बिली पॉलच्या नावामध्ये आहे. आपण बघूया, वाचूया. का तुम्ही आनंदित आहात? Amen. आमेन. इथे भेटलं तू कोट. ओके. He was born on Friday the 13th at 3 o'clock in the evening. तो कधी जन्मला? शुक्रवारी 13 तारखेला संध्याकाळी 3 वाजता जन्मला. We was going to call him Jinx. आम्ही त्याला जिंक्स या नावाने नाव देणार होतो त्याचं. We don't believe in that. Do we, son? याच्यावर आमचा विश्वास नव्हता. बघा, नीट लक्ष द्या. हिज मदर वॉज अ जर्मन. त्याची पहिली पत्नी कोण होती? जर्मन होते. राईट. होप. अँड आय वॉज आयरिश. आणि मी कोण होतो? आयरिश होतोय. आणि त्या ब्रदर ब्रॅनमच्या फॅमिलीला काही रिलिजियस असं बॅकग्राऊंड नव्हतं. कधी ते चर्चला जात नव्हते. वडील होते ते खूप दारुडे होते. आणि कसला धार्मिकपणा त्या फॅमिलीमध्ये बिलकुल नव्हता. तो अशाच ठिकाणी परमेश्वराला वाटलं की माझा संदेश ठेवावा. आमेन. सो वी कॉल हिम हिनी मायकल्स. तर आम्ही विचार केला याचं नाव हिनी मायकल ठेवूया. बट गॉड हॅड अस टू कॉल हिम बिली पॉल. हालेलुया. परंतु परमेश्वराने मला सांगितलं की त्याचं नाव तो बिली पॉल ठेव. फ्रॉम हिज फादर अँड द ग्रेट सेंट पॉल द अपोस्टल. हालेलुया. बाबा, ही मिस्ट्री आहे बिली पॉलची. म्हणजे बिली पॉल मध्ये बिली जो आहे हा ब्रदर ब्रॅनमला दाखवतो, आणि पॉल जो आहे हा इफिसचा जो संदेष्टा संत पॉल याला दाखवतो. आणि भाव बहिणींनो, धन्य देवाचं नाव की या युगामध्ये ह्या दोघांचं काय झालेलं आहे? संगम झालेला आहे. कारण दोघं अनॉइंटिंग काय, दोघांचं खाणं एकच आहे. हा, सिंहाचं पण खाणं तेच आहे आणि उडत्या गरुडाचं खाणं पण तेच आहे. म्हणून देवाला वाटलं की या दोन्ही लोकांना एकत्र आणावं आणि सेवकाई वाढवावी. आमेन. हे आहे बिली पॉलच्या नावाचं रहस्य. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. आणि प्रियानो, आणि या संदेशाला पण देवाने काय केलेलं आहे? एक प्रमाणित केलेलं आहे की याचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर काही तासातच त्याच्यावर काय झालेलं आहे? एक लाईट आलेली आहे. पिलर ऑफ फायर आलेला आहे. अग्निस्तंभ आलेला आहे. आणि त्याच्या नावामध्ये काय? मलाकी 4:5-6. राईट. तो 4 एप्रिलला पहाटे 5 वाजता जन्मला. आमेन. 6 एप्रिलला सकाळी 5 वाजता त्याचा जन्म झाला. म्हणजे मलाकी 4:5-6 पूर्ण झाला. आणि एक वचन वाचा, इंग्लिश मध्ये वाचा ते, 1 Corinthians 3:10. पाहून आपल्याला या गोष्टी अशासाठी कळल्या पाहिजेत की आपण समजा संदेशाविषयी कोणाला सांगू तर आपल्याकडे ह्या गोष्टीचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. Yes. 1 Corinthians 3:10 लिहिलेलं आहे. इंग्लिश मध्ये वाचा. 1 Corinthians 3:10. 3:10. According to the grace of God, which is given unto me as a wise master builder, आमेन. काय I लिहिलेलं have आहे? laid the वाईज master builder. मास्टर बिल्डर. आमेन. WMB. विलियम मॅरियन ब्रॅनम. हालेलुया. Praise the Lord. बाबा, हे जे आहे हे असं योगायोगाने आलेलं नाहीये. तर परमेश्वराने आपल्या संदेशाला बायबलमध्ये प्रमाणित केलेलं आहे. Praise God. काय लिहिलं आहे? वाईस मास्टर बिल्डर. WMB. विलियम मॅरियन ब्रॅनम. Branham. आमेन. Amen. आणि तुम्हाला सांगायला तुम्हाला कदाचित माहिती असेल की जेव्हा सिस्टरला त्यांच्या पत्नीला जेव्हा वचन आलं, त्यांचं लग्न जवळजवळ ठरलेलं होतं, परंतु सिस्टरला मला की 4-5-6 मिळालं वचन.
आणि म्हणून तिला कळलं की हे काय देवाकडून मला कन्फर्मेशन आलेलं आहे. आणि स्त्री बायबलमध्ये आहे, ही काय दाखवते, मंडळीला दाखवते. आणि जर वधू म्हणून आपण स्वतःला समजत असू तर आपल्याला देखील ते रिव्हिलेशन स्ट्राईक झालेलं आहे. म्हणून आपण या संदेशाला, या अंतिम युगाचा संदेश का मानतो. आमेन. आणि प्रियानो, नंतर त्यांना एक मुलगी झाली, शॅरन रोज, राईट. आणि ही मुलगी काय झाली, तिचं मरण झालं. शॅरन रोज काय अंधकाराच्या युगामध्ये झोपी गेली, राईट. नंतर त्यांना 2 मुली झाल्या. काय, पहिली कोण होती, रेबेका, आणि दुसरी होती सारा. तुम्हाला कळलं साराचं तिथे काय आहे त्याला उल्लेख. सारा तुम्हाला कुठे घेऊन जाते, उत्पत्तीच्या 18व्या अध्यायात. तुझी पत्नी सारा कुठे आहे. तंबूमध्ये सारा का हसली, रिझनिंग द थॉट्स. हिस्से व काही प्रॉफिटचे होते, राईट. तुमच्या लक्षात येतं. ही नाव भाव म्हणून हा संदेश असाच आलेला नाहीये. दिस इज समथिंग सुपरनॅचरल. हा देवाने प्रमाणित केलेला आहे. प्रॉफिटच्या जीवनामध्ये पण मिस्ट्रीज आहेत, प्रॉफिटच्या खाण्यामध्ये पण मिस्ट्रीज आहेत, प्रॉफिटच्या त्या नावामध्ये पण काय रहस्य दडलेली आहेत. आता वेळ नाही, आपण बघितलं असं, आपण कधीतरी बघूया. त्याच्या अल्फाबेट जे आहेत त्याच्यामध्ये पण रहस्य आहेत. आमेन. आणि मग भाव बहिणीनो काय झालेलं आहे, हा जो सिंह आणि गरुड आहे यांचं काय झालं, तिथे मिलन झालेलं आहे. हा, आणि प्रॉफिट ते म्हणतात, एक मिनिट, हा, ओके ओके. प्रॉफिट ते म्हणतात, द डे ऑफ पेंटेकॉस्ट द स्पिरिट डिरेक्टेड इट राईट इन टू दॅट, टू जोएल 2:38. योएलचं त्यावेळेला हे झालं ना, कोण पेत्राने सांगितलं प्रिचिंगला उभा राहिला, तो बोला की नाही, कारण असं लिहिलंय, असं वचनामध्ये लिहिलेलं आहे. काय दिलेलं आहे, पवित्र आत्मा तिथे आलेला आहे. हा, द डे ऑफ लुथर इट डिरेक्टेड इट राईट इन टू दॅट, वेस्ली इन दिस लास्ट पेंटेकॉस्टल मूव. बघा, लुथर आला, नंतर वेस्ली आला. परंतु भाव बहिणीनो, ह्या जे बायबलचे काही रहस्य अशी दडलेली होती. काय, प्रकटीकरण 10:7 वाचा. इन द डेज ऑफ, प्रकटीकरण 10:7 वाचा. But in the days of voice of the 7th angel, when he shall begin to sound, the mystery of God should be मिस्ट्री असेल finished. ब्रदर. Mystery. काय लिहिलंय, Mystery of God should be finished. मिस्ट्री का लिहिली आहे, Singular. मिस्ट्रीज का नाही लिहिल्या, Yes. नीट लक्ष द्या. कारण प्रियानो, जी मिस्ट्री आहे, मिस्ट्रीज ज्या आहेत म्हणजे अनेक वचनी, Hmm. त्या मिस्ट्रीज एका पॉइंटला येऊन अडकतात. Hmm. नीट लक्ष द्या. ह्या मिस्ट्रीज आहेत, वेगवेगळी जी रहस्य आहेत, गुज जी आहेत, ती एका पॉइंटला येऊन अडकतात. Hmm. देवाची ओळख, Amen. येशू ख्रिस्ताविषयी प्रकटीकरण, Yes. ह्या विषयी ते अडकतात. म्हणून काय लिहिलं, ही जेव्हा मिस्ट्री उलगडते Hmm. तेव्हा बाकीची जी मिस्ट्रीज आहेत त्या पण उलगडतात. Amen. Amen. आमेन. Hmm. तुमच्या लक्षात आलं. Yes. ह्या मिस्ट्रीज ज्या आहेत त्या एका सर्टन पॉइंटला येऊन अडकतात. Hmm. त्याच्या पुढे कळत नाही काय ते. परंतु जेव्हा ही मिस्ट्री आहे ती इतर मिस्ट्रीज आहेत त्यांना अनवेल करते. Hmm. आमेन. म्हणून काय दिलेलं आहे, मिस्ट्री लिहिलेली आहे. Hmm. ओके. Yes. आणि प्रॉफिट ते पुढे म्हणतात, ओके, हा, बट दिस इज अनदर एज. पण हे काय, वेगळं युग आहे. दिस इज द कॉलिंग आउट ऑफ द ब्राईड. हे काय आहे, हे वधूचं युग आहे. म्हणून प्रॉफिट मेसेज मध्ये काय म्हणतात, आता मी तुम्हाला मंडळी म्हणत नाहीये, मी तुम्हाला वधू म्हणून संबोधितो. राईट. Yes. But now 2000 years ago at Pentecost or the repeat or the return Pentecost. बघा, प्रॉफिट ह्या गोष्टी जेव्हा अशी अडखळ सांगतात ना, त्याच्यामध्ये पण काहीतरी रहस्य दडलेलं आहे.
काय म्हणतो तो? 2000 years ago at Pentecost. आणि तो काय म्हणतो? ऑर द रिपीट. म्हणजे प्रॉफिटला हे सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येकाने या पेंटेकॉस्टचा अनुभव घ्यायला पाहिजे. आमेन. ओके. हा, आता आपण पुढे जाऊया. तर भाव बहिणीनो, आपण पाहिलं की हा गरुड जो आहे हा याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो जमिनीवर पण राहू शकतो आणि आकाशात उंच भरारी पण घेऊ शकतो. राईट. आणि प्रॉफिट इथे पुढे म्हणतात, नाव वी आर इन द एज ऑफ ईगल, द रिव्हिलेशन टू बी रिव्हिल्ड. तो रिव्हिलेशन नाही म्हणता, वी आर इन द एज ऑफ ईगल. आपण कुठे आहोत? गरुडाच्या युगामध्ये राहत आहोत. ओके. अँड द रिव्हिलेशन टू बी रिव्हिल्ड, द होल थिंग. आजच्या युगात काय झालेलं आहे? संपूर्ण येशू ख्रिस्ताचं संपूर्ण प्रकाशन मिळालेलं आहे. असं नाही थोडं थोडं, फुल. ही मिस्ट्री अशी होती जी कोणालाच कळत नव्हती, परंतु काय झालेलं आहे? ह्या युगामध्ये संपूर्ण मिस्ट्री काय झालेली आहे? अनवेल झालेली आहे. कारण संत पॉल काय म्हणतो बघा, वाचा एक वचन 1 कोरिंथ 13:10 मध्ये. संत पॉल हा जरी संदेष्टा होता, नीट लक्ष द्या, पण हा संदेष्टा त्या इफिस युगामध्ये तो एवढंच सांगू शकत होता, त्याच्या बुद्धीने नव्हे तर त्याच्यावर परमेश्वराने द सन ऑफ मॅन ज्या गोष्टी रिव्हील केल्या, प्रकट केल्या, तेवढ्याच गोष्टी तो सांगत होता. काय लिहिलेलं आहे 13:10 मध्ये? But when that which is perfect is come, then that which is in part shall be done away. आमेन. Amen. म्हणजे त्याला पण हे कळलं की मी परफेक्शन देऊ शकत नाही, मी तेवढंच सांगेन जे मला रिव्हील झालेलं आहे. राईट. म्हणजे त्याला हे कळलं की माझ्या पुढे पण काहीतरी होणार आहे, माझ्या पुढे पण असा एक अभिषेक येणार आहे, तो ह्या लूज एंड जे आहेत, जे आधी कोणालाच कळले नाही, ते पण त्याचं रिव्हिलेशन हा देणार आहे, येणार आहे. आमेन. हा, आणि प्रॉफिट म्हणतात, ओके, हा, सो the whole thing. Now compare this with Revelation, the 10th chapter, verse 1 to 7. And we'll see here in this Revelation, the revelation here, 10, 1 to 7. ते आपण आता वाचलो. In the days of the sounding of the seventh angel. म्हणजेच संत पौलाला हे माहिती होतं की मी जरी संदेष्ट आहे आणि मला देखील जे प्रकटीकरण मिळालेलं आहे, पण ते प्रकटीकरण कुठेतरी थांबतं. कारण माझं अनॉइंटिंग काय आहे? लायन अनॉइंटिंग आहे. पण तू येणाऱ्या काळामध्ये ईगल अनॉइंटिंग येणार होतं आणि ते ह्या गोष्टी काय करणार होतं? प्रकट करणार होतं. आमेन. ओके, आपण पुढे जाऊया. हा, आणि भाऊ बहिणो, ही जी सिद्धता आहे, ही सिद्धता काय कशाने येणार होती? योसेफाने येणार होती. कारण प्रॉफिटने सांगितलेलंच आहे, बरोबर. अब्राहम काय दाखवतो? विश्वास. इसक काय दाखवतो? प्रेम दाखवतो. कुठेतरी लिहिले का अब्राहम, इसहाक, याकोब आणि योसेफाचा देव? नाही. काय लिहिलेलं आहे? अब्राहम, इसहाक आणि याकोबाचा देव. योसेफाला स्किप केलेला आहे. कारण हा योसेफ जो आहे, हिज अ कॅपस्टोन. हा सिद्धता आणणार होता. आणि हा सिद्धता कधी आणणार होता? या अंतिम युगामध्ये. आमेन. जोपर्यंत योसेफ येत नाही तोपर्यंत सिद्धता येत नाही. ही कुठपर्यंत थांबली? याकोबापर्यंत थांबली. याकोब काय दाखवतो? ग्रेस दाखवतो, कृपा दाखवतो. परंतु सिद्धता जी आहे, ही सिद्धता फक्त योसेफाने देणार होती. आणि हा योसेफ जो आहे, योसेफ हा तो जन्माला नंतर त्याला दानव वरदानं नाही मिळाली. तो दानव वरदानं घेऊनच जन्माला आला होता. म्हणजे त्याने असा नाही विचार केला की आता मला ना जरा प्रसिद्ध व्हायचंय, मी काय करेन, माझ्या भावांना सांगेल का खड्ड्यात टाक, मी काय होईल? प्रसिद्ध होईल. त्याला माहिती पण नव्हतं की त्याचा उल्लेख बायबलमध्ये होणार आहे. आणि हा योसेफ जो आहे, हा योसेफाला एवढी ऑथॉरिटी मिळाली की फारो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, अन्न पाहिजे योसेफाकडे जा. त्याला काय करा? त्याला नमन करा.
एवढी ऑथॉरिटी फारोनी कोणाला दिली? योसेफाला दिली. Yes. बघा, इथेच रहस्य दडलेलं आहे. Mm. भाऊ बहिणीनो, प्रॉफिटची मुलं आहेत, याच्यामध्ये पण रहस्य आहे. Mm. आता मी तो कोट मोठा मी वाचत नाहीये, कारण वेळ जाईल बराच. एक 5 मिनिटं घेतो आणि मला वाटतं हे पूर्ण नाही होणार. आपण मग नेक्स्ट टाइम बघूया. बघा, हा योसेफ जो होता, जेव्हा प्रॉफिटला शेवटची मुलगी झाली, कोण झाली? सारा. सारा झाल्यानंतर डॉक्टरनी प्रॉफिटला सांगितलं की आता सिस्टरला मूल होणार नाही, कारण ती फार कमजोर आहे आणि मूल ती प्रसूती करणार नाहीये, तर तुम्ही आता थांबवा. परंतु प्रॉफिटला एक विजन आलं, योसेफ येणार आहे. Mm. आधीचा म्हणजेच रिबेकाचा जन्म होण्याच्या साराचा जन्म होण्याच्या आधीच प्रॉफिटला विजन आलं की योसेफ येणार आहे. Mm. डॉक्टर ते हसायला लागले. डॉक्टर म्हणजे असं कसं होईल? असं नाही होणार. परंतु जेव्हा साराचा जन्म झाला, लोकांनी त्यांना काय टीका करायला सुरुवात केली. Mm. अच्छा, तुम्हाला जोसेफिन म्हणायचं होतं का? Mm. काय म्हणतो? लोक काय म्हणतात? तुम्हाला बहुतेक जोसेफिन म्हणायचं होतं. जोसेफिन. प्रॉफिटने काय सांगितलं होतं की जोसेफ येणार आहे. Mm. परंतु मुलगी झाल्यामुळे Mm. प्रॉफिटला लोक चिडवू लागले. Mm. अच्छा, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जोसेफिन येणार आहे? प्रॉफिटने सांगितलं नाही, जोसेफ येणारच आहे. Mm. हालेलुया. आणि 4 वर्षानंतर, भाऊ मला वाटतं ते थोडंसं वाचतो मी, 4 वर्षानंतर परत सिस्टर मेडाला काय दिलेलं आहे? मुलगा झालेला आहे. ते प्रॉफिट एका याच्यामध्ये सांगत आहेत. एक मिनिट मी वाचतो. ओके, थोडंसं वाचतो. ओके. द डॉक्टर सेड, ब्रदर ब्रॅनम, वी हॅड बेटर डू अ लिटिल ऑपरेशन हिअर बिकॉज युअर वाईफ कॅन नॉट नो वाईज स्टँड अनदर चाइल्ड. Mm. आपण एक ऑपरेशन करून टाकूया, म्हणजे आता सिस्टरला मुलं होणार नाहीत असा आमचा अंदाज आहे आणि त्यांना ते झेपणार पण नाही त्यांच्या तब्येतीला. ओके. हां. सो आय सेड, डॉक्टर, डोंट यू डेअर टू टच हर. Mm. तिला तुम्ही हात लावू नका. तिचं ऑपरेशन, मुलं बंधायचं ऑपरेशन करायचं नाही. वी आर गोइंग टू हॅव अ सन Mm. अँड हिज नेम विल बी जोसेफ. Amen. एक मुलगा होणार आहे आणि त्याचं नाव जोसेफ होणार. ही जस्ट स्क्रॅच हिज हेड अँड डन लाईक दॅट. आणि डॉक्टर निघून गेला. काय काही बोलतो, डॉक्टरच्या पुढे आहे. हा. अँड 4 more years passed. 4 वर्ष निघून गेली. अँड वन डे वी फाउंड आउट दॅट शी वॉज बी अनदर मदर अगेन. आणि आमच्या लक्षात आलं की पुन्हा ही आई होणार आहे. सम ऑफ देम सेड, इज दिस जोसेफ? हा जोसेफ आहे का? आय सेड, आय डोंट नो. बट आय सेड, आय डोंट नो, बट जोसेफ इज कमिंग बिकॉज गॉड नेवर टोल्ड मी नथिंग बट व्हॉट वॉज ट्रू. Amen. परमेश्वर सत्य आहे आणि त्याने मला वचन दिलेलं आहे की तुला मुलगा होणार आहे. त्याचं नाव तू काय ठेव? योसेफ ठेव. अँड सो आय वेंट आउट टू द हॉस्पिटल अँड किस्ड हर अँड शी वेंट अप इन टू द रूम. जाऊन तिला चुंबन घेतलं आणि मग ती वरच्या खोलीमध्ये गेली. द डिलिव्हरी रूम, अ फ्यू मिनिट्स अ नर्स केम डाऊन. शी सेड, हु इज रेव्हरंड ब्रॅनम? ती वरच्या रूम मध्ये गेल्यानंतर काय दिलं, एक नर्स आली धावत आले आणि म्हणाले की रेव्हरंड ब्रॅनम कोण आहेत? अँड सेड मी. आय सेड मी. मी म्हणालो मी आहे. अँड शी सेड, यू हॅव अ फाईन 7 pound बॉय. हालेलुया. तुम्हाला 7 पाऊंडाचा एक मुलगा झालेला आहे. आय सेड, जोसेफ हनी, वी हॅव बीन अ लॉंग टाइम गेटिंग हिअर. आम्ही खूप दिवस त्याची वाट बघत होतो. डॅड इज काइंड ऑफ ग्लॅड टू सी यू. अँड शी सेड, यू कॉल्ड हिम जोसेफ. अँड आय सेड, दॅट्स हिज नेम. हालेलुया. भाऊ बहिणीनो, हा योसेफ जेव्हा जन्मला त्याच्यानंतर काय झालं की सिद्धता आली. Yes. त्याची मिनिस्ट्री काय झालं, सिद्धतेमध्ये गेली. प्रॉफिट जेव्हा त्यांनी प्रचार केला 7 शिक्क्यांचा, 7 सीलचा, बघा त्याच्या आधी प्रॉफिट हा लाईफ स्टोरीज बऱ्याचशा वेळा त्यांनी प्रचार केलेला आहे. कारण त्यावेळेला तो एक मनुष्यासारखा होता. मनुष्याच्या भावना, असा एकही व्यक्ती नाही की जो प्रचार ऐकून रडला नसेल. जेव्हा जेव्हा आपण तो प्रचार ऐकतो किंवा आपण ते ऐकतो त्याचं मेसेज, तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली रडायला येतं. एक
मनुष्याच्या भावना त्याच्यामध्ये ओथंबून जात होत्या. परंतु भावना जेव्हा 7 सील्स उघडले, 7 सील्स जे फोडण्यात आले, त्याच्यानंतर त्यांनी द लाईफ स्टोरी कधी प्रचार केला नाही. कारण देवाने त्याला काय केलेलं आहे, प्रमाणित केलेलं आहे की हा संदेश आहे. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. मी ब्रदर जॉनीला विनंती करेन की ते पुढे येते शेवटच्या प्रार्थनेसाठी. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. बाबांनो, म्हणून सांगतो की हा साधा सुद्धा संदेश नाहीये. Yes. Praise the Lord. Thank you, Jesus. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण सर्वजण उभे राहूया आणि वेळ झालेली आहे. आपण सर्वजण वेळ देऊया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया. येशू ख्रिस्ता, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो, तुझ्या नावाचा गौरव करीतो. खरोखर बापा आम्ही धन्यवादित लोक आहोत, कारण बापा जे तू शास्त्रीय परीक्षापासून आणि मोठे मोठे शिकलेल्या लोकांपासून बापा दडवून ठेवलेस आणि आम्हासारख्या बालकांना प्रकट केलेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती महिमा करीतो की बापा खरोखर बापा कशा प्रकारे तू मेळ घालून दिलेला आहेस बापा. तो सिंह जो रक्त आणि मांस खाणारा होता, आणि बापा आता हे ईगल, जे ईगल युग चालू आहे बापा, त्याच्यामध्ये ते गरुड पक्षी देखील बापा रक्त आणि मांस खाते. दोघांचं बापा खाद्य सेम आहे बापा, दोघांचं प्रगटीकरण सेम आहे बापा प्रभू परमेश्वरा. परंतु बापा तो आणखीन एक गोष्ट दाखवून दिलेली आहेस की ईगल कुठे राहतो, तो कुठे त्याचं वास्तव्य आहे, आणि कुठून बापा प्रभू परमेश्वरा कशा प्रकारे तो ईगलला दूरदृष्टी दिलेला आहे. सिंहाला फक्त जंगलातलंच दिसत होतं, परंतु त्या ईगलला त्या दूरवरून सगळीकडचं दिसते बापा. बापा प्रभू परमेश्वरा तो वर आकाशात आणि खाली जमिनीवर सर्व काही करू शकतो बापा. त्याला तू इतकी बापा किंमत आणि इतकी ताकद दिलेली आहे बापा प्रभू परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो की बापा प्रभू परमेश्वरा आजच्या ह्या युगात बापा तू आम्हाला ठेवलेला आहे बापा. बापा प्रभू परमेश्वरा, खुद्द ब्रदर ब्रॅनम सांगत होते की कित्येक वेळा आपल्याला वाटते की मी येशू ख्रिस्ताच्या युगात असतो तर, परंतु त्यांनी सदैव हेच सांगितलेलं आहे की मी ह्या अंतिम युगात शेवटच्या वेळी असतो तर. बापा प्रभू परमेश्वरा, किती धन्यवादित लोक आहोत आम्ही की बापा प्रभू परमेश्वरा तू आम्हाला ह्या युगात ठेवलेलं आहे. आम्हाला आज दूरदृष्टी येणे गरजेचे आहे बापा. बापा प्रभू परमेश्वरा, आज आम्ही सगळ्यांच्या वरती असायला हवे आहेत बापा. बापा तो कॅपस्टोन, ते ब्रदरली लव जे आहे त्याच्यामध्ये असायला पाहिजे बापा प्रभू परमेश्वरा. आमची विचार करण्याची शक्ती, आमची विचार करण्याची पद्धत, आमची बोलण्याची पद्धत, आमची एकमेकाला समजून घेण्याची बापा पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी बापा योसेफाप्रमाणे त्या वरती असायला पाहिजेत बापा प्रभू परमेश्वरा. प्रभू येशू ख्रिस्ता, कुठेतरी तुझ्याशी मेळ बसावा म्हणून बापा तू आज आम्हाला ह्या गरुडाच्या युगात ठेवलेलं आहे बापा. कुठेतरी आम्ही तुझ्या सान्निध्यात असायला पाहिजे म्हणून बापा आज आम्ही या गरुडाच्या युगात आहोत बापा. बापा प्रभू परमेश्वरा, सदैव ब्रदर ब्रॅनम एकच सांगायचे की पुन्हा प्रेषित कृत्य येणे गरजेचं आहे बापा प्रभू परमेश्वरा. आम्ही संपूर्ण वर्ड फॉलो करावं, तुझ्या वर्डवरती संपूर्णपणे विसंबून राहावं, आणि केवळ आम्हाला तुझ्या वर्डमध्ये तू आणि तूच दिसावा. ज्याप्रमाणे आम्ही प्रकटीकरण 10:7 मध्ये फक्त मिस्ट्री, ती जी मिस्ट्री आहे बापा प्रभू परमेश्वरा की केवळ तू. जसं सिंहाच्या युगामध्ये म्हणजे संत पौलाच्या युगामध्ये त्यांना येशू ख्रिस्त हेच दिसत होतं. प्रत्येक ठिकाणी त्यांनी येशू ख्रिस्त गाजवला, प्रत्येक ठिकाणी त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावाने सुवार्ता सांगितली. त्याचप्रमाणे बापा आजच्या ह्या युगात आम्हाला फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त हाच दिसावा बापा. आणि बापा तुझ्या नावाची सुवार्ता गाजवली जावी बापा. तुझ्या नावामध्ये चिन्ह चमत्कार करण्याचे अधिकार आम्हाला मिळावे बापा. तुझं ते सामर्थ्य आम्हाला मिळावं बापा. हीच तुझी इच्छा होती, म्हणून बापा तू आज आम्हाला युग दिलेला आहे बापा. म्हणूनच बापा तू आम्हाला हा शेवटचा संदेशटा मास्टर बिल्डर, वाईस मास्टर बिल्डर बापा तो आमच्यासाठी बापा ह्या युगात दिला असं बापा. आणि त्याद्वारे बापा आम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या बापा. कशा प्रकारे बापा ह्या युगात काय सामर्थ्य आहे बापा, तुझे गूढ रहस्य बापा कसे काय प्रगट झालेले आहे बापा. ह्या सगळ्या गोष्टी तू आम्हाला देऊ केलेल्या आहेत बापा. फक्त आम्हाला त्या आज घेणे आहेत बापा, आणि त्या घेऊन आम्हाला वावरणे आहेत बापा. जर कपडे आणलेले आहेत आणि कपाटात ठेवलेले आहेत तर त्याचा काय उपयोग बापा. जर तू आम्हाला सर्व काही प्रगटीकरण दिलेले आहे आणि जे बापा आम्ही बुकमध्ये तसंच ठेवलेलं असेल तर त्याचा आम्हाला काय उपयोग होणार बापा.
बापा प्रभू परमेश्वर आम्हाला काहीच उपयोग होणार नाही बापा. बापा प्रभू परमेश्वरा तू म्हणतोस की बापा तुझे येण्याचे दिवस फार आणि फार थोडे झालेले आहेत बापा. आणि ह्या थोड्या दिवसात बापा तुझं हे सर्व प्रगटीकरण आम्हाला घेणे आहे बापा. जेणेकरून बापा त्या गरुडाप्रमाणे बापा त्या उंचावर आम्ही शिखरावर जाऊन राहू शकू बापा. आमचं वास्तव्य तिथे असलं पाहिजे बापा. ह्या जगात आम्हाला कुठेच वावरणं योग्य वाटलं पाहिजे नाही बापा. ह्या जगात कुठेच आमचं वस्तीस्थान नाही आहे हे आम्हाला वाटलं पाहिजे बापा प्रभू परमेश्वरा. ज्याप्रमाणे एक दिवस ब्रदर ब्रानमला त्यांच्या पत्नीने विचारलं की हे सर्व काय चालू आहे, तर ब्रदर ब्रानम सांगितलं आहे की हा अमेरिकेचा आत्मा आहे, ते अमेरिकन आहेत. मग आपण कोण आहोत? आपण अमेरिकन आहोत, आपण उपरी आहोत. आपण कोण आहोत? आपण उपरी आहोत, कारण आपलं वास्तव्य तिथे जाणार आहे, जे उंचावर तू आमच्यासाठी नेमून ठेवलेलं आहे बापा. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करतो बापा. आज हे सर्व रहस्य तू बापा भाऊ नितीनद्वारे तू आम्हाला कळवलं बापा. बापा प्रभू परमेश्वरा कशा प्रकारे तू त्यांच्याशी राहिलास बापा. आणि बापा त्यांना तू हे सर्व प्रगटीकरण दिलंस की बापा बाळकाची बुद्धी काय आहे आणि कशा प्रकारे बापा आम्ही ते अन्न घेऊ शकतो जेव्हा हा मेसेजमध्ये आम्ही येतो बापा. नाहीतर तोपर्यंत बापा त्या बाळकाप्रमाणेच व्यवहार आहे बापा. परंतु बापा तू आज आम्हाला बाळकाप्रमाणे नाही, तर ज्याप्रमाणे संत पौलाने समजलं की जे थोडं थोडं समजणं बंद होईल आणि ज्याप्रमाणे पूर्ण परफेक्ट त्या परफेक्शनमध्ये जाणार, त्यावेळेला बापा प्रभू परमेश्वरा तू आम्हाला एक सिद्ध मनुष्य बनवणार बापा. त्यावेळेला बापा तू गरुडाची शक्ती आम्हाला देणार आहेस बापा. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज आम्ही आतुर आहोत बापा. आजच्या ह्या संध्याकाळच्या समयी, आजच्या ह्या रात्रीच्या समयी आम्ही तुझ्याकडे सरेंडर होतो बापा. आणि पूर्णपणे बापा आमचं अंतःकरण तुला देतो बापा. बापा प्रभू परमेश्वरा आम्ही एकदम घटले जावे आणि तू आमच्यामध्ये वाढला जावा बापा. संपूर्णरित्या बापा तुला आम्ही प्रगट करावे म्हणून तू आमच्यावर दया कर बापा. भाऊ बहिणीसाठी बापा तुला धन्यवाद देतो बापा. भाऊ नितीनवरती तू विशेष दया कर, त्यांच्या फॅमिलीवर तू विशेष दया कर आणि अधिकाधिक त्यांना प्रगटीकरण दे अशी तुझ्यावर प्रार्थना करीतो. ह्या वेळेला बापा प्रभू परमेश्वरा आम्ही आमचे भाऊ स्टॅनली जे केरळला आहेत बापा त्यांचे स्मरण करीतो. भाऊ मनोज धुरी, भाऊ समीर आणि बापा सिस्टर सिमी आणि बापा जे कोणी बापा तुझे निवडलेले आहेत त्या सर्वांची आठवण करीतो बापा. तू दया अनुग्रह कर बापा, आमच्या प्रत्येकावर दया अनुग्रह कर बापा. आणि तुझ्या मेसेजमध्ये चालण्यासाठी बापा तू आमची वाट अधिक क्लिअर कर आणि बापा आम्हाला ती दृष्टी दे, तुझ्या मेसेजची दृष्टी दे, जेणेकरून आम्हाला सर्व समजावं, सर्व क्लिअर व्हावं आणि बापा आम्ही योग्य प्रकारे तुझ्याकडे वाटचाल करावी. म्हणून ही छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो, म्हणून ऐकू मान्य कर. आमेन. आमेन. I love him. I love him because he first loved me and purchased my salvation on Calvary's tree. Amen. Amen.